जय बाळमामा. जय बाळमामा. बकरी घेऊन येऊन बसणार म्हणून त्यांना सगळ्यांनी हाकलून लावलं. त्यावेळेस आमच्या गावात आल्यानंतर इथं भोसले सरकारांना विचारलं आणि थांबा तुम्ही इथं. भोसले सरकारांची आणि त्यांची ओळख होत गेली. सासरे शंकर गुरव, भोसले सरकार आणि शंकर गुरव आणि बाळमामा असे नेहमी भेटायचे, बोलायचे. आणखीन एक कोणतरी पाटील आहे, ती का मला एवढी ओळखीची नाही. त्यांना इथं आल्यानंतर इथं बसायचे, नेहमी बसायचे. त्यावेळेस बाळूमामा एकटे येऊन बसायचे पावसात ना, वरती इटूबाईच्या डोंगरात मेंढ्या चारायचे आणि संध्याकाळी इथं एकटे येऊन बसायचे. त्यावेळेस एकटे येऊन बसल्यानंतर मरगूबाईला कस तरी झालं की ते एकटे येऊन बसतात म्हणून मरगूबाई आमची स्वतः त्यांच्याशी बोलायला लागली. हे पाषाण आहे आमचं, पूर्वजनांचं पाषाण आहे, गावातल्या लोकांचं. ते त्यांच्याशी गप्पा मारत बसायची. मग बाळमामाने भोसले सरकारांना सांगितलं की मी समाधी घेणार आहे. मग भोसले सरकारने एका शब्दावर त्यांना ती मला जागा पाहिजे म्हणून सांगितलं, रस्त्याच्या कडेची, मी तिथं समाधी घेणार आहे. बर म्हणाले. मग तुला दिली जागा. त्यांना काय असं एवढं पटलं नव्हतं, पण त्यावेळेस त्यांनी ती जागा तुला दिली म्हटल्यानंतर मग बाळूमामाने एक दिवस निर्णय घेतला की आपण जायचं आता समाधी घ्यायची. म्हणून मग त्यांनी ठरवलं. मग भोसले सरकारांना निरोप दिला की तुम्ही इथं या, मला माझी जाण्याची वेळ झाली आहे म्हटल्यानंतर भोसले सरकार गावातले लोक घेऊन येऊन, माझे सासरे पण होते त्यावेळेस, आणि इथं येऊन त्यांना मी जायची व्यवस्था जाणार आहे म्हटल्यानंतर त्यांनी, आमच्या गावात बैलगाडी नव्हती. आमचं गाव अगदी साधं भिकाऱ्यासारखं गाव होतं, पूर्ण घरं वगैरे अगदी साधी होती. आता झाले ते आमचं गाव बाळूमामामुळे झाले. आमच्या गावाचं बाळूमामाने सोनं केलेलं आहे. त्याच्यामुळे बाळूमामा आमची नेहमी जाण्याची व्यवस्था, त्यांना काहीतरी हाताला जखम झाली म्हणे, आणखी त्यांना ताप आला. मग डॉक्टर आणल्यानंतर बाळूमामा म्हणाले मला काही डॉक्टर आणायचं नाही, मला जायचंय खाली. मग त्यांनी आमच्या गावात त्यावेळेस गाडी वगैरे काही नव्हती. त्यावेळेस गडहिंग्लजवरनं गाडी मागवली बाळूमामांना न्यायला. मग खुर्ची टाकून त्याच्यावर बसून बाळूमामांना गावातनं मिरवणूक काढून खाली नेल्यानंतर त्यांची बायको, त्यांचा भाऊ एक जण यायचा होता. मग पूर्वी काय मोबाईल वगैरे असं काही नव्हतं, निरोपावरच लोक यायची. त्यावेळेस त्यांची बायको कुठेतरी लांब गावाला होती. मग मला वाटते शनिवारी बाळूमामाने हे केलं, 4 सप्टेंबरला मला वाटते 4 सप्टेंबरला त्यावेळेस काय वार काय दिलेलं नाही वाटतं, 4 सप्टेंबर 1966. वार काय बहुतेक शनिवार आहे. आणि रविवारी त्यांना हे केले, म्हणजे पुरले खाली डबरा वगैरे काढून सगळं काय हे केलं. मग खाली नेलं सगळ्या गावातनं मिरवणूक काढून वगैरे. आमची सासरी पाठीमागं खुर्ची धरून बसलेले. आता सुद्धा ज्या बायका वयस्कर आहेत त्या सांगतात असं बाळूमामांना नेलेलं, असं केलेलं तसं केलेलं म्हणून सांगतात. मग ते तिथं नेल्यानंतर त्यांना जवळजवळ 22 पोती भंडारा, कापूर, उदबत्ती हे सगळं घातलं तरी इथं पण भरूनच येत नव्हतं. बाळूमामान त्या डबऱ्यात बसवल्यानंतर काय केलं, काय हे होत नव्हतं. इथंच नरड्यापर्यंतच थांबायचं, गळ्यापर्यंत. मग एक दिवशी नाही, मग निरोप दिला त्यांच्या बायकोला, भावाला. मग बायको 2 तास आधी आली आणि त्यांच्या हातचं दूध वगैरे, त्यांची जिवंत समाधी आहे. बाळूमामाने मरणाचं सोंग काढलं. त्यांचा पूर्ण, आमचे सासरे सांगायचे, पूर्ण घामानं त्यांचा शर्ट भिजलेला असा पूर्ण. म्हणजे असं चिपचिपच, पावसात कसं माणूस भिजत नाही का, असं झालं होतं बाळूमामांना खाली नेताना. मग त्यांना बायकोनं दूध वगैरे पाजलं, दूध घेतलं बायकोच्या. मग त्यांचा एक भाऊ यायचा होता. तो आल्यानंतर त्यांनी बाळूमामासनी ए माझ्या बाळू म्हणून त्यांच्या तोंडावर त्यांनी हात फिरवला. हात फिरवल्यानंतर 2च पाट्या त्यांना हे टाकलं, भंडारा भरून आलं. अच्छा, अशी त्यांची कहाणी आहे. आपल्या भावासाठी त्यांनी 2 पाट्या टाकस तर थांबलेले. असं ते त्यांना तिकडच, म्हणजे समाधी तिकडे झाली ना? तिकडच झाली समाधी. इथं अखेरचा श्वास घेतला म्हणतात लोक. शेवटचा श्वास. शेवटचा